हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MSCITच्या एक्झामच्या रिलेटेड मायक्रोसॉफ्ट वर्डमधील अगदी बेसिक काही गोष्टी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. ही एक रिव्हिजन आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या बेसिक क्वेश्चन्सचे जे ट्रिक आहेत त्या आपण कशा पद्धतीने यूज केल्या पाहिजेत. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण तर इतर वेळेला प्रॅक्टिस करत असतो, त्यावेळेला आपल्याला इझिली ते टूल्स किंवा तो टॅब माहिती असतो, त्या टॅबमधील असणारा ऑप्शन कुठे आहे हेही आपल्याला माहिती असतं. परंतु एक्झामच्या वेळेला ऐन वेळेला आपण गोंधळून जातो आणि एखादा इझी जो ऑप्शन असतो तो सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर असूनही तो पटकन सापडत नाही. सो अशा वेळी तुम्ही एक्झामला जाता फक्त अशी रिव्हिजन तुम्ही एकदा पहा, म्हणजे ॲज अ रिव्हिजन म्हणून मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आणि त्याचे असणारे टॅब्स कोणते कसे आहेत ते आपण आत्ता हे पाहणार आहोत. म्हणजे एक्झामच्या वेळेला तुम्ही गोंधळून जाणार नाही. तर एक असा क्वेश्चन असतो की वर्ड पेजला एखादं आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा म्हणून सांगितलेलं असतं. आर्टिस्टिक पेज बॉर्डर. सो आता ही तुमच्यासमोर एक वर्ड डॉक्युमेंटची ही एक विंडो आहे, याच्यामध्ये हे एक पेज आहे. आता याला मला बॉर्डर अप्लाय करायची आहे, परंतु क्वेश्चनमध्ये काय विचारलं जातं, आर्टिस्टिक बॉर्डर. सो इथे मी डिझाईन टॅबवरती क्लिक करते आहे. डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला इथे सगळ्यात शेवटी हा पेज बॉर्डर नावाचा ऑप्शन दिसतो आहे. सो पेज बॉर्डर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे हा आर्ट नावाचा ऑप्शन आहे. सगळ्यात शेवटी इथे या बॉर्डर अँड शेडिंग डायलॉग बॉक्समध्ये या विंडोमध्ये इथे तुम्हाला डाऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या चॉईसप्रमाणे ते काय विचारतात की तुम्हाला जी हवी आहे आर्टिस्टिक बॉर्डर ती तुम्ही अप्लाय करा. सो तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही एक बॉर्डर डिझाईन स्टाईल सिलेक्ट करा आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर त्या पेजला काय होईल, बॉर्डर अप्लाय होईल. आता याचबरोबर सेम पेजच्या रिलेटेड असणारा क्वेश्चन म्हणजे पेज कलर. काही वेळेला तुम्हाला ते सांगतात की पेज कलर जो आहे तो एकतर स्टँडर्ड कलर यूज करा, स्टँडर्ड कलर तुम्ही यूज करा किंवा ते काय सांगतात की फिल इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्चर कलर इन्सर्ट करा असा ऑप्शन विचारला जातो. आता वॉटर ड्रॉपलेट्स जर हा क्वेश्चन असेल तर कशा पद्धतीने तुम्ही हा कलर डिस्प्ले कराल. मी क्लोज करते. डिझाईन टॅबमध्ये पेज कलर नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. त्यांनी जर फक्त प्लेन कलर इन्सर्ट करायला सांगितला असेल पेजला तर तुम्ही इथून स्टँडर्ड कलरमधून कोणता जो कलर सांगितला असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. परंतु त्यांनी जर असं सांगितलं की वॉटर ड्रॉपलेट नावाचं टेक्स्चर पेजला अप्लाय करा, वॉटर ड्रॉपलेट, अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, इथे या स्टँडर्ड कलरपैकी कोणताही कलर सिलेक्ट न करता फिल इफेक्ट नावाचा जो ऑप्शन आहे त्या फिल इफेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्याबरोबर फिल इफेक्ट नावाचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये ग्रॅडियंट, टेक्स्चर, पॅटर्न, पिक्चर असे 4 टाईप्स आहेत. तर यामध्ये तुम्हाला जर टेक्स्चर विचारलं असेल तर या टेक्स्चरवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ग्रॅडियंट विचारलं तर ग्रॅडियंटवरती क्लिक करायचं आहे. आता मी टेक्स्चर ऑप्शन सिलेक्ट करते आणि यामधून हा जो आहे तो आहे वॉटर ड्रॉपलेट. आता वॉटर ड्रॉपलेट ऑप्शन हा टेक्स्चर स्टाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने पेजला वॉटर ड्रॉपलेट हा पेज कलर किंवा हे टेक्स्चर अप्लाय होईल. अत्यंत महत्त्वाचे असणारे क्वेश्चन्स. हे झालं पेज बॉर्डर आणि पेज कलरबद्दल. सेम तुम्हाला वॉटरमार्कबद्दल सुद्धा सांगितलं जातं की इथे वॉटरमार्क अप्लाय करा. वॉटरमार्क एकतर तुम्हाला कॉन्फिडेन्शियल 1, 2 किंवा डू नॉट कॉपी 2 असे वॉटरमार्क अप्लाय करा असाही क्वेश्चन येईल किंवा तुम्हाला कस्टम वॉटरमार्क अप्लाय करायला सांगतील. कस्टम वॉटरमार्क म्हणजे काय, तर या दिलेल्या रेडीमेड वॉटरमार्कच्या ऐवजी तुम्हाला एखादं टेक्स्ट सांगितलं असेल जे टाईप करायचं आहे वॉटरमार्क, आणि कस्टम वॉटरमार्कमध्ये जाऊन तुम्ही इथे टेक्स्ट वॉटरमार्क ऑलरेडी हा ऑप्शन सिलेक्टेड आहे
इथे डू नॉट कॉपीच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, दुसरं एखादं टेक्स्ट टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज कम्प्युटर. कम्प्युटर हे मी या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप केलेलं आहे आणि मी त्याला ओके. आता तुमच्या लक्षात येईल की या पेजला कम्प्युटर हा वॉटरमार्क अप्लाय होईल. आता इथे कलर हा व्हाईट असल्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही आहे, सो मी त्याचा कलर चेंज करते. वॉटरमार्क, कस्टम वॉटरमार्क, कम्प्युटर आहे, कलर रेड, अप्लाय, ओके. येस, अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, माझ्या पेजला वॉटरमार्क अप्लाय केलेला आहे. अशा पद्धतीने काय केलेलं आहे, मी वॉटरमार्क अप्लाय केलेला आहे. आता वॉटरमार्क नंतर दुसरा एक क्वेश्चन असतो महत्त्वाचा, जो ड्रॉपलेटबद्दल विचारला जातो. ड्रॉप्ड. मग ड्रॉप म्हणजे काय, ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅप म्हणजे काय, तर फर्स्ट वर्डचा फर्स्ट लेटर आहे तो ॲज अ ड्रॉप कॅप स्टोरी टाईपमध्ये अप्लाय करा. सो मी होम टॅबमध्ये येऊन, ओके वेट, इन्सर्ट टॅबमध्ये इथे ड्रॉप कॅप नावाचा ऑप्शन आहे. इन्सर्ट टॅबमध्ये इथे ड्रॉप कॅपच्या डाऊन ॲरोवरती क्लिक केल्याबरोबर इन मार्जिन, ओके, फक्त एकच लेटर, ड्रॉप कॅप ऑप्शन. येस, सिंगल वर्ड आपण पाहूयात. ड्रॉप कॅप. येस, हा झालेला आहे ड्रॉप कॅप. आता काही वेळेला असा क्वेश्चन विचारला जातो की रिमूव्ह ड्रॉप कॅप. रिमूव्ह ड्रॉप कॅपच्या वेळेला काय करायचं, ते लेटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि सेम इन्सर्ट टॅबमध्ये ड्रॉप कॅपमध्ये तुम्हाला नन हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. म्हणजे जो ड्रॉप कॅप आपण अप्लाय केलेला आहे तो कॅन्सल करता येईल. ओके, हे झालेलं आहे आपलं ड्रॉप कॅपबद्दल. आता नेक्स्ट आहे की तुम्हाला एखादी इमेज असते ती रोटेट करावी लागते. एखादं मी आयकॉन इथे इन्सर्ट करून घेते किंवा एखादा शेप. आता हा एक शेप आहे आणि त्या शेपवरती तुम्ही क्लिक केल्याबरोबर इथे ड्रॉइंग टूलच्या अंडर शेप फॉर्मॅट नावाचा ऑप्शन येतो आहे. आता या शेप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकतर विचारलं जाईल की रोटेट करा. रोटेट 100% विचारला जाणारा क्वेश्चन. रोटेट लेफ्ट 90 डिग्री. येस, अगेन रोटेट फ्लिप व्हर्टिकल, देन फ्लिप हॉरिझॉन्टल. येस, त्याच्यानंतर रोटेट 90 डिग्री. हा रोटेट ऑप्शन कुठे अवेलेबल आहे, ज्यावेळेला तुम्ही शेपवरती क्लिक करता त्याच वेळेला शेप फॉर्मॅट ऑप्शन अवेलेबल होतो आहे आणि त्यामध्ये हा रोटेट नावाचा ऑप्शन आहे. याचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्टला रोटेट करू शकता. येस, आता अजून एक आहे की तुम्हाला लाईनचं जे स्पेसिंग आहे, हे जे 3 लाईन्स आहेत याच्यामधील जे स्पेसिंग आहे ते मल्टिपल 4 टाइम्स असा क्वेश्चन काही वेळेला विचारला जातो. मल्टिपल 4 टाइम्स. पण इथे तुम्ही बघू शकता इथे लाईन स्पेसिंग आहे ते एवढेच आहेत. 1.0, 2.15, 1.5, 2.0, 2.5 एवढं. येस, पण याच्यामध्ये मल्टिपल कुठे ऑप्शन आहे का, नाही आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला पॅराग्राफ होम टॅबमध्ये हा जो पॅराग्राफ ग्रुप आहे या पॅराग्राफ ग्रुपच्या इथे हा जो डायग्नोनल ॲरो आहे या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर काय होईल तर हा पॅराग्राफ नावाचा जो डायलॉग बॉक्स आहे हा डिस्प्ले होईल. यामध्ये इथे लाईन स्पेसिंग इथे क्लिक करायचं. आता इथे सिंगल 1.5 लाईन्स, डबल, ॲट लिस्ट, एक्झॅक्टली आणि मल्टिपल असे ऑप्शन्स आहेत. तर याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिपल हा ऑप्शन सिलेक्ट करून ॲट इथे 3च्या ऐवजी 4 करा आणि ओके म्हणा. येस, त्याच्यानंतर काय होईल, याच्यातलं जे लाईन स्पेसिंग आहे हे 3 लाईन्स मी सिलेक्ट करते आणि त्याच्यामध्ये या पॅराग्राफच्या डायग्नोनल ॲरोवरती क्लिक केल्याबरोबर
याच्यामध्ये लाईन स्पेसिंग तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिपल आणि इथे ॲट 4 आणि ओके म्हणा. येस, अशा पद्धतीने लाईनमधील जे स्पेसिंग आहे ते मल्टिपल 4 अशा पद्धतीने इन्क्रीज होईल. आलं लक्षात. डायग्नोनल ॲरो खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला डायरेक्टली मल्टिपल हा ऑप्शन डिस्प्ले होणार नाही. सो तुम्हाला या छोट्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरच हा पॅराग्राफ डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि यामधून तुम्हाला लाईन स्पेसिंग आणि किती नंबर आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. येस, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ड्रॉप कॅप कशा पद्धतीने इन्सर्ट करायची किंवा रिमूव्ह करायची आहे, किंवा लाईन स्पेसिंग कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, वॉटरमार्क कशा पद्धतीने टाईप करू शकतो किंवा ॲड करू शकतो, पेज बॉर्डर, आर्टिस्टिक बॉर्डर आणि पेजचं जे टेक्स्चर आहे ते कशा पद्धतीने आपण सेट करू शकतो हेही पाहिलेलं आहे. आता अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे फॉर्मॅट पेंटरबद्दल विचारला जाणारा क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल या गुड मॉर्निंगला मी एक वेगळा इफेक्ट देते आहे. फॉर एक्झाम्पल त्याची साईज मी वाढवते आहे आणि त्याचा कलरसुद्धा मी चेंज करते. येस, आता जो काही फॉर्मॅट आहे गुड मॉर्निंगला, असं सांगतील की दिलेल्या गुड मॉर्निंगचा जो फॉर्मॅट आहे तो बाकी टेक्स्टला अप्लाय करा, दिलेला फॉर्मॅट बाकी टेक्स्टला अप्लाय करा. अशा वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला हा गुड मॉर्निंग वर्ड तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे होम टॅबमध्ये या क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा आणि नंतर तुम्हाला ब्रश आयकॉन डिस्प्ले होईल. जस्ट अ मिनिट. फॉर्मॅट पेंटर आणि नंतर आता माझ्या माऊस पॉइंटरच्या शेजारी इथं ब्रश आयकॉन आहे, त्याला फक्त तुम्हाला ड्रॅग करायचं आहे खाली. म्हणजे काय होईल की राहिलेल्या सर्व टेक्स्टला सेम फॉर्मॅट अप्लाय करता येईल. याला म्हणतो आपण फॉर्मॅट पेंटर. याला काय म्हणतो आपण, फॉर्मॅट पेंटर. सो अजूनही बऱ्याचशा बेसिक गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या तरी या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, बेसिक स्टेप्स आहेत, वॉटरमार्कच्या रिलेटेड असतील, पेज बॉर्डर, टेक्स्चर, फॉर्मॅट पेंटर, ड्रॉप कॅप, वॉटरमार्क आणि लाईन स्पेसिंग, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे आत्ता येणाऱ्या नेक्स्ट 11, 12, 13 ऑगस्टपैकी जी काही एक डेट असेल MSCIT एक्झामची, त्यावेळेला तुम्हाला काही डाऊट येणार नाही. तुम्ही अगदी आरामात ते प्रॅक्टिकल कंप्लीट करू शकता. थँक्यू.